नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून एक महत्त्वाची बातमी. सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख माननीय तुषार जोशी यांनी ओमदी पोलीस स्टेशनला धावती भेट दिलेली आहे आणि यावेळी त्यांनी या भागातील गुन्हेगारी आणि अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. पाहूया काय म्हणाले. त्याच्यामध्ये वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने ओमदी पोलीस स्टेशनला तिथे भेट दिलेली आहे. आढावा घेतलाय. वोटर क्राईमचा आढावा आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा आढावा आहे. या सगळ्यांचा आढावा घेताना एक नक्की गोष्ट आहे की इथे एक तर म्हणजे लोकही कमी आहेत आणि थोडे तपासी अधिकारी ते कमी आहेत. येत्या बदल्यांमध्ये किंवा विनंती बदल्यांमध्ये याच्यामध्ये काय करता येईल बघतो. कारण ओव्हरऑलच वेकन्सी पूर्ण असल्यामुळे भरतीचे काही लोक येणार आहेत नवीन. ते जेव्हा भरती होईल येतील 6 महिने, तेव्हा असं करून जास्तीत जास्त प्रमाणात उमदीला संख्या आपल्याला देता येईल आणि साधन सामुग्री देता येईल याचा नक्कीच विचार करण्यात येईल. आणि या भागातले जे काही अवैध धंदे गुन्हेगारी वाढू नये यासाठी आपलं काय याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की अवैध धंद्यांच्या संदर्भाने, गुन्हेगारीच्या संदर्भाने जास्तीत जास्त चांगल्या दर्जेदार केसेस आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. बेसिकली एखादी केस झाल्यावर त्याच्यावर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्याच्या कारणाने गुन्हेगारावर वचक राहतो. या सगळ्याच्या सूचना देण्यात आलेल्या, त्याचाही आढावा होणार आहे आणि याच्यामध्ये अशा सूचना देण्यात आल्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रॉपर झाली आपोआप परत तो गुन्हेगार तो गुन्हा करायला चालवणार. हा एरिया 43 गावांचा एरिया आहे. आता या 43 गावांमध्ये आपली पोलीस यंत्रणा कमी पडते, तर पोलिसांची संख्या कधीपर्यंत वाढेल आणि हा पूर्ण भाग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येईल. एखादा गुन्हा घडला तर जाण्यासाठी वेळ लागतो. त्या दृष्टिकोनातून काय नाही. याच्यामध्ये आता आम्हाला डीपीडीसीतनं काही गाड्या येणार आहेत. त्या गाड्यांमध्ये इथे काही गाड्या आम्ही देऊ. या विनंती बदल्या त्या बदल्यांमध्ये काही कर्मचारीची संख्या वाढवता येईल. बघू किंवा नवीन जे येणारे कर्मचारी आहेत, आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातना या जिल्ह्यामध्ये इच्छुक अशा जवळजवळ 80 कर्मचाऱ्यांना आम्ही हे दिलेलं आहे अंमलदारांना परवानगी. त्यातले काही आले तर त्यातले काही इथे नक्कीच वाढवण्यात येतील आणि ओव्हरऑलच उमदीकडे लक्ष देण्यात येईल. आता इथे जे कर्मचारी येतात ते शिक्षा म्हणून येतात, त्यामुळे त्यांची मानसिकता काम करण्याची नसते असे चर्चा आहे. त्या दृष्टिकोनातून नाही, याच्यामध्ये एक नक्की आहे की भौगोलिक दृष्ट्या उमदी हे शेवटचं पोलीस स्टेशन आहे, सांगलीपासून दूर आहे. त्यामुळे जसं प्रत्येक माणसाला इच्छा असेल की जरा शहराच्या जवळ राहावं, हे नक्कीच आहे, साहजिकच आहे की त्या मानाने उमदी मागणारे थोडे कमी असतील. नैसर्गिक आहे, त्याला गत्यंतर नाही. परंतु शेवटी पोलिसिंग आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे कंपल्शन काही ठिकाणी ज्यांची इच्छा आहे ते असं करून आम्ही इथे जास्तीत जास्त लोक द्यायचा प्रयत्न करू. आता इथे कसं झालंय सर, 4-5 वर्षे काम करायचं, 1 वर्ष बाहेर जायचं, परत येते. काही स्थानिक कर्मचारी सुद्धा इथे आहेत. याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की एका बाजूला आपल्याला उमदीला लोक यायला तयार नाही. मग कंपल्सरी टाकला तो सारखा सिक मध्ये ज्याला काम केलं नाही तर तो प्रॉब्लेम आहे. ते यायला इच्छुक आहे ते परत इथे यायला इच्छुक आहे, त्यांचं इथे सगळं घरदार हे ते जमलेलं आहे. याच्यातनं मधला मार्ग काढून जास्तीत जास्त बाहेरची इच्छुक लोक येणं हा ते हे आहे की जवळपासच्या पोलीस स्टेशनची जिथे 40-50 किलोमीटर आहेत तशी, आणि इथे आता 8 क्वार्टर्स बांधता येते. एका क्वार्टर्स बनले, आपण इथे नवीन पोलीस स्टेशन आणि क्वार्टर्स एक हे देणार आहोत. हे झालं. थोडा रोडचा जर त्याने हा रोड आता चांगला होईल, आपोआपच थोडस त्याच्यामध्ये फरक पडेल. तुम्ही आता म्हणला छान अतिशय की कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था नाही, अधिकाऱ्यांना सुद्धा राहण्याची व्यवस्था नाही. गावाच्या मध्यभागी राहिल्यानंतर लोकांना थोडं त्याची जी भीती आहे ती कमी झाली आहे. त्यामुळे क्वार्टरचं काम लवकर व्हावं त्या दृष्टिकोनातून सुद्धा आज क्वार्टर्स करता आपण इंजिनियरना बोलवलं होतं. तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला बोलवलं होतं. मी स्वतः पाहणी केले. कॉन्ट्रॅक्टरने मध्ये काही काळामुळे जर रेंगाळला असेल, आता त्याने आपल्याला कबूल केली पुढच्या 4 ते 5 महिन्यात डिसेंबर पर्यंत काम लावतो. काम चालू आहे आता क्वार्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सचं. ते लवकरात लवकर होईल. त्यांनी 4 महिन्यांना मुदत दिली, आपण 5 महिने धरू. जानेवारीमध्ये 2027 मध्ये इथे पूर्णपणे या 8 क्वार्टर्स तरी मिळतील हे आपण अशी आशा करतो. शेवटचा एक प्रश्न साहेब, या सीमा भागातील गुन्हेगारी अवैध धंदे मोडीत करण्यासाठी तुमचं ठोस काय आहे? ठोस असं हेच आहे की जे आधीचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर परत केसेस करणे आणि प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करणे, आणि त्याच्याकरता स्ट्रिक्ट सूचना या एसडीपीओना आणि इन्चार्ज यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि आता मुळात कारवाईचंही चालू आहे. आमच्या जुगाराविरुद्ध, एनडीपीएस विरुद्ध जास्त काराची धडक मोहीमही चालू आहे. त्या दृष्टीने ते सगळ्या सूचना